नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करते। तर आज आपल्या सर्वांना माहीत आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। तर बाबासाहेबांनी आपल्याला अनेक अधिकार दिलेले आहेत, त्यातील हक्क दिलेले आहेत, त्यातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळवलेले जे 10 क्रांतिकारी हक्क आहेत ते मी तुम्हाला सांगू इच्छिते। सर्वप्रथम कामाचे 8 तास। पूर्वी 12, 14, 16 तास खरं तर एखाद्या कामगाराला काम करावे लागत होते, तेच बाबासाहेबांनी 1942 पासून 8 तासांवरती आणले। नंबर 2, समतेचा अधिकार। जाती, धर्म, लिंगभेदबंदी, अस्पृश्यता गुन्हा। नंबर 3, महिलांसाठी प्रसूती लाभ म्हणजेच बाळंतपणात पगारी रजा व वैद्यकीय सुविधा। नंबर 4, समान कामासाठी समान वेतन म्हणजे पुरुष महिलांना समान कामासाठी समान पगार देखील। मतदानाचा अधिकार जो तुम्हालाही आहे आणि मलाही, मी सगळ्यांनाच, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याची किती मोठी किंमत आहे हे खरं तर त्या मतदानावरतूनच आपल्याला कळतं। शिक्षण संपत्ती अट नाही, म्हणजे त्यात तो कितीही श्रीमंत असला तरी देखील एका मताची किंमत ही त्या माणसाला समजते। एक माणूस एक मत। 6 कर्मचारी राज्य विमा, ESI व PF। आज जो PF मिळतो अनेकांना तो फक्त बाबासाहेबांमुळे, म्हणजे आजारी पडल्यास उपचार व निवृत्तीनंतर सुरक्षा, काहीही दुखापत झाली तर ती कमी पैशामध्ये कमी खर्चात कशा पद्धतीने होईल यासाठी खरं तर बाबासाहेबांनी खूप काही केलं। अभिव्यक्ती स्वातंत्र्य। नंबर 7, विचार मांडण्याचे, भाषण करण्याचे स्वातंत्र्य। आज जो मी काही व्हिडिओ बनवत आहे, मला माझे विचार व्यक्त करता येत आहे, विचार मांडता येत आहे, म्हणजे बिनधास्तपणे मी कुठेही मनसोक्त बोलू शकते, ते केवळ आणि केवळ बाबासाहेबांमुळेच। नंबर 8, शिक्षणाचा अधिकार। मागासवर्गीयांना आरक्षण व शिष्यवृत्ती। नंबर 9, संघटना स्थापन करण्याचा अधिकार। कामगारांची युनियन स्थापन करा, अर्थात कामगारांनी युनियन स्थापन करा, ही जी संघटना असते ती गव्हर्नमेंटची। नंबर 10, घटनात्मक उपाययोजनांचा अधिकार। मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास थेट त्यावरती कारवाई केली जाईल। या अनेक गोष्टी आहेत ज्या बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत आपल्या सर्वांना। तर या प्रत्येक गोष्टीची आपल्याला जाण ठेवायची आहेत। तर प्रत्येकासाठी, स्त्री असो पुरुष असो, प्रत्येकासाठी बाबासाहेबांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत। तर बाबासाहेबांचे जे उपकार आहेत ते कधीच आपल्याकडून फिटणार नाही, कारण केवळ बाबासाहेब ही अशी एक व्यक्ती होती की ज्यांनी सगळ्यांचा विचार केला। बघा ना, अनेकांना वाटतं की काही जण लोक म्हणतात की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं, परंतु सगळ्यात मोठा त्यांना एकच सांगेल की त्यांनी जर वैयक्तिक एखाद्या समाजासाठी त्यांना करायचं असेल, एखाद्या जातीपुरतं त्यांना करायचं असेल, तर त्यांनी कधीच भारताच्या संविधानामध्ये पहिल्याच ओळीमध्ये वी द पीपल ऑफ इंडिया, अर्थातच आम्ही भारताचे लोक असं उद्गारलं नसतं। म्हणूनच बाबासाहेब खरंच आपले हे ग्रेट आहेत।